साक्षीच्या घरी आज सकाळपासून गडबड सुरू होती. कारण पण तसंच होतं. साक्षीच्या सासू सासऱ्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. साक्षीने आज सकाळी उठून सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. नाश्त्यामध्ये सगळे पदार्थ सासू सासऱ्यांच्या आवडीचे होते. दुपारी गुलाबजामुन बालुशाही बनव असं सासरे किशोररावांनी सांगितलं. दुपारी पण साक्षीने सगळ्यांसाठी खूप मस्त स्वयंपाक बनवला. साक्षीच्या नवऱ्याने मोहितने आज आई बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसामुळे घरात एक छोटीशी पार्टी ठेवली होती. दुपारी जेवण केल्यानंतर सगळे संध्याकाळच्या तयारीला लागले. साक्षीने त्यांच्या सासूला मीराताईला त्यांनी खूप सुंदर दिसावे म्हणून ब्युटी पार्लरमध्ये पाठवले. लग्नाच्या पार्टीसाठी साक्षीची नणंद 2 दिवस आधीच आली होती. ती पण साक्षीला कामात मदत करू लागली होती. साक्षीची लहान बहीण मुक्ता पण त्यांचं शहरात शिक्षणासाठी हॉस्टेलवर होते. ती पण दुपारी कार्यक्रमासाठी आणि साक्षीला मदत करण्यासाठी आली. मुक्ताने सुद्धा येताना साक्षीच्या सासू सासऱ्यांसाठी गिफ्ट आणले. मोहितने सुद्धा संध्याकाळी पार्टी आहे म्हणून एका स्वयंपाक बनवणाऱ्याला आणले आणि त्याच्याकडून स्वयंपाक बनवू लागला. जिकडे बघल तिकडं घाई गडबड आणि गोंधळ सुरू होता. हळूहळू काही पाहुणे यायला सुरुवात झाले होते. थोड्या वेळाने साक्षीची सासू मीराताई पण पार्लरमधून आल्या. मीराताई आल्या राधा म्हणाली, आई तुम्ही खूपच छान दिसत आहात. सुनाकडून कौतुक भेटल्यामुळे मीराताई लाजल्या. मग तिथं साक्षीचे सासरे आले आणि ते म्हणाले की सकाळी मी दिलेला तुला राणीहार तो का नाही घातला. मग मीराताई म्हणाल्या की ठीक आहे मी आत्ताच घालते. मीराताई त्यांच्या रूममध्ये गेल्या. त्यांनी त्यांचं आवरून मस्तपैकी साडी घालून त्यांनी किशोररावांनी दिलेला राणीहार घातला. साक्षीने आणि तिचा नवरा मोहित त्यांनी पण सासूसाठी कानातले झुमके पैठणी आणि किशोररावांसाठी महागातले घड्याळ आणले होते. संध्याकाळी सगळे पाहुणे मंडळी आले. पाहुणे खूप काही नव्हते, फक्त घरातली आणि काहीच मित्रमंडळी लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी घरातल्या घरात हॉलमध्येच करणार होते. किशोररावांना पार्टी वगैरे हे आवडत नसल्यामुळे जास्त काय मोठी पार्टी केली नव्हती. पण मुलांसाठी पार्टीसाठी ते तयार झाले आणि पार्टीसाठी त्यांनी होकार दिला. संध्याकाळी लग्नाचा वाढदिवस साजरा करून सगळ्यांनी केक कापून खाऊन नंतर जेवण करण्यास सगळे व्यस्त होते. मीराताई आणि किशोरराव पण थकल्यामुळे एका जागेवर बसले. मीराताईच्या गळ्यातील हार खूप टोचायला लागला, त्यामुळे त्यांनी तो हार काढून त्यांच्या रूममध्ये कपाटात ठेवला. परंतु किशोररावांनी हाक मारली म्हणून त्या तशाच अलमारीला लॉक न लावता बाहेर आल्या. थोड्या वेळाने किशोरराव म्हणाले की आपण सगळे फॅमिली फोटो काढू. किशोररावांनी बोलता बोलता मीराताईकडे पाहिलं तर त्यांच्या गळ्यात हार नव्हता. मग त्यांनी तो हार घालायला सांगितला. किशोरराव मीराताईला म्हणाले की तू तो हार घातल्यावर खूप छान दिसते आणि त्या हारामुळे फोटो पण छान येईल, म्हणून तू जाऊन तो हार घालून ये असं किशोरराव मीराताईंना म्हणाले. हार घालण्यासाठी मीराताई बेडरूममध्ये गेल्या. त्यांनी कपाट उघडलं पण त्यांना कपाटात त्यांचा राणीहार दिसला नाही. त्यांनी सगळं कपाट तपासून पाहिलं परंतु कुठेच तो हार नव्हता. मीराताई खूप परेशान झाल्या. त्यांना खूप टेन्शन आलं होतं. त्या टेन्शनमध्येच बाहेर आल्या आणि सगळ्यांना समोर म्हणाल्या की माझा हार कुठेच नाही, माझा हार चोरीला गेला, माझा हार कोणीतरी चोरला आहे. हे ऐकून सगळे आश्चर्याने मीराताईकडे पाहू लागले. किशोररावांना खूप टेन्शन आलं, कारण का सगळे घरातील पाहुणे मंडळी होते, ते पण जवळचे. त्यांच्यासमोर हा तमाशा कसा सॉल्व करायचा आहे त्यांना समजत नव्हतं. पण तोपर्यंत मीराताईने पूर्ण घरात हंगामा केला. मग साक्षीची सासू म्हणाली की मला माफ करा, परंतु माझा हार चोरीला गेला आहे. मला वाटतं की हा हार आपल्यापैकी कोणापाशी तरी असेल, त्यामुळे मलाच तुमची पर्स चेक करायची आहे. मग हा निर्णय सगळे मान्य करतात, कारण का जो कोणी हा निर्णय टाळेल त्याच्यावर शंका येईल, त्यासाठी ते तयार होतात. सगळ्यांपाशी जास्त काही सामान नसतं, फक्त सगळ्यांकडे छोट्या छोट्या पर्स असतात.
मग एक एक करून मीराताईपाशी आपापल्या पर्स देऊ लागल्या. त्यांनी एक एक करून सगळ्यांची पर्स तपासली. आता बारी मुक्ताच्या पर्सची म्हणजे साक्षीच्या बहिणीची पर्स तपासायची बारी होती. त्यांनी मुक्ताची पर्स तपासायला सुरुवात केली. पर्स तपासता तपासता आणि आहे अचानक त्या ओरडल्या, हा माझा हार आहे. मग सगळे मीराताईकडे पाहू लागले आणि मग मुक्ता पुढे येऊन म्हणाली की ही तर माझी पर्स आहे. मग सगळे पाहुणे मंडळी तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. मीराताई म्हणाल्या, म्हणजे हा हार तू चोरला आहे? तुला हा हात चोरताना थोडीसुद्धा लाज वाटली नाही का? स्वतःच्याच बहिणीच्या घरी चोरी करताना तुला कशाचीच भीती वाटली नाही का? तू आल्यापासून घरात काम करते हे पाहून मला किती खूप आनंद झाला. तुला काय सांगू, जर तुझ्या आई वडिलांना जर कळालं की तू तुझ्या बहिणीच्या सासरी जाऊन चोरी केली तर त्यांना किती वाईट वाटेल. नंतर साक्षीची नणंद तनू मुक्तावर पिसळली, तुला माझ्या आईचा हार चोरताना अजिबात लाज वाटली नाही का? तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईचा हार चोरायची? माझ्या भावाच्या माग दादा दादा म्हणून फिरत होते. माझ्या भावाने तुला बहीण मानलं होतं आणि तू तर स्वतःच्याच भावाच्याच घरी चोरी केली. म्हणूनच तू माझ्या भावाच्या मागे दादा दादा म्हणून हाक मारत फिरत होती. कारण का वेळ भेटून आमच्या घरात तुला चोरी करायला मिळेल आणि तुझ्यावर कोणी आळ घेऊ शकणार नाही. मुक्ता खूप मोठ्याने रडू लागली आणि तिच्या बहिणीकडे साक्षीकडे बघते आणि म्हणते की साक्षीताई, मी खरंच हा हार चोरला नाही, माझा विश्वास कर. साक्षी पण गप्प असते. तिला पण काही समजत नाही. कारण का हार तर तिच्याच बहिणीच्या पर्समध्ये मिळाला होता. म्हणून तिला काही बोलण्याचा चान्सच भेटला नाही. तिला पण वाईट वाटत होतं की हे सासरचे माझ्या बहिणीवर कशा प्रकारे आळ घेत आहेत. तिला खात्री होती की माझी बहीण चोरी करू शकणार नाही. मग तनू म्हणाली की चोरी केली आहे, तू खोटं बोलू नकोस. मुक्ता म्हणाली, मी खरंच चोरी केली नाही. मग तनू म्हणते की मग या हाराला पंख आले का? उडत उडत तुझ्या पर्समध्ये येऊन पडला? मी खरंच तुमच्या मम्मीचा हार चोरला नाही. आणि ती खाली बसून मोठ्याने रडू लागते. हवा असेल तर मी कोणाची पण शपथ घ्यायला तयार आहे, परंतु मी हा हार चोरला नाही. मग साक्षीची नणंद तनू म्हणते की चोरी करून झाल्यावर तू कोणाची पण शपथ घ्यायला तयार होशील. सगळे मुक्ताकडे चोराच्या नजरेने बघत होते. माणसे आपापसात चर्चा करू लागले की सुनबाईची बहीण चोर आहे. साक्षी सुद्धा खूप रडायला लागली. तिच्या डोळ्यातून सुद्धा गंगा जमुना वाहू लागल्या. अशोक पण हे सगळं ऐकून शांत होता. त्याला पण वाटत होतं की त्याची मेव्हणी अशी करेल. त्याला पूर्णपणे खात्री होती की मुक्ता चोरी करू शकत नाही. मग थोड्या वेळाने एक छोटी मुलगी पुढं आली आणि ती म्हणाली की ती छोटी मुलगी दुसरी कोणाची नसून साक्षीची मुलगी होती. आणि ती मुलगी आपल्या मम्मीपाशी जाऊन म्हणाली की मम्मी मम्मी, हा हार आपल्या माऊने चोरला नाही. हा हार आपल्या आत्यानेच माऊच्या पर्समध्ये टाकला आहे. हे बोलल्यावर सगळे आश्चर्याने तनूकडे पाहू लागले. मग तनू म्हणाले की वहिनी, तू कसं काय विश्वास ठेवू शकते एवढ्याशा मुलीवर? मग साक्षी म्हणाली की माझी मुलगी परी कधीच खोटं बोलू शकत नाही. असं म्हणल्यावर तनूचा चेहरा बघण्यासारखा होता. तिचा चेहरा एकदम पांढरा शुभ्र पडला. मोहितने सेफ्टीसाठी हॉलमध्ये कॅमेरा लावलेला असतो आणि मग त्याला विचार येतो की खरंच हा हार त्याच्या बहिणीने मेहुणीच्या पर्समध्ये टाकला असेल तर या CCTV कॅमेऱ्यामध्ये नक्कीच कैद झाला असेल. नंतर मोहितने जे पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मग त्याने त्याच्या आईला मीराताईला दाखवले की बघ आई, आपल्याच तनूने हार चोरी करून मुक्ताच्या पर्समध्ये टाकला आहे. हे पाहून मीराताई दंग झाल्या. थोड्या वेळाने मुक्तावर वाईट शब्दांचा पाऊस पडत होता. पण आता वेळ आपल्या लेकीवर आली आहे म्हणल्यावर त्यांच्या तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर निघत नव्हता. मग साक्षी पुढे येऊन म्हणाली की तनूताई, तुम्ही खरंच असं केलं आहे? तुम्ही का असं केलं? माझ्या बहिणीने तुमचं काय बिघडवलं होतं? मग मोहित पुढे आला आणि मीराताईला म्हणाला की आई, तूच विचार कर, तिने असं का केलं आहे? मीराताईने तिला विचारलं की तनू, तू असं का केलं आहे?
मग तनू रडू लागते आणि म्हणते की मला वहिनीची बहीण मुक्ता अजिबात आवडत नाही. जेव्हापासून वहिनीचं लग्न झालं आहे तेव्हापासून दादा फक्त मुक्तासोबत हसी मजाक करत आहे आणि तिला बहीण मानलं आहे. मोहित दादा पण काय घ्यायचं म्हटल्यावर तिला सुद्धा वस्तू घेऊन देत आहे. माझ्या वाटेचं प्रेम दादा आता तिला देत आहे हे पाहून मला खूप राग येत होता. दादा सुद्धा मुक्ताच्या सारखं मागे पुढे करतो. मुक्ताला सगळ्यांच्या नजरेतून खाली पाडण्यासाठी मी हा प्लॅन केला आहे. आता सगळे पाहुणे तनूकडे पाहू लागले. तनू मोठ्या मोठ्याने रडू लागली. साक्षीला एक वेळेस बरं वाटलं की आपल्या बहिणीवर कोणताच डाग लागला नाही. आपली बहीण सुखरूप या संकटातून बाहेर निघाली. पण इकडे मुक्ताची अवस्था खूप बेकार झाली होती. तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता. साक्षीला माणसांची व नात्यांची किंमत होती. नाते टिकवण्यासाठी तिने तिच्या नंदाला माफ केले. तिच्या सासूने मीराताईने आणि मोहितने सुद्धा तनूला माफ केले. मोहित तनूला म्हणाला की तनूताई माझ्या किती पण मानलेल्या बहिणी असू दे पण तुझं स्थान कोणी सुद्धा घेऊ शकत नाही. असं म्हटल्यावर मेघा मोहितच्या गळ्यात पडून रडू लागली. आता तनूकडे रडण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता. पण मुक्ता लगेच उठली आणि तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागली. जाताना ती आपल्या बहिणीच्या साक्षीच्या गळ्यात पडून खूप रडली. साक्षीची नणंद तनू तिची माफी मागण्यासाठी पुढे आली. मग मुक्ताने तिला माफ केलं नाही. मुक्ता म्हणाली की मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मी आजपासून या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. आजपासून माझ्या या बहिणीच्या सासरच्या माणसांसंग कोणताच संबंध नाही. असं म्हणून मुक्ता आपली पर्स घेऊन निघून गेली. म्हणून मित्रांनो कोणाची पण आपण ईर्ष्या करायची नाही. आपल्याला शक्य होईल तेवढं आपण सगळ्यांसमोर सोबत प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करायचा. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.